नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे। आज खूप काही दिवसांनी तुमचं सर्वांचं अभिनव भारत यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की नुकतीच कंबाईन पूर्वपरीक्षा 2022 आणि नुकतीच 2020 आणि 21च्या PSI मेन्स होऊन गेलेल्या आहेत। त्यानंतर अनेक काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले, कॉल केले, सर कट ऑफ किती लागेल। आणि आता 2022च्या मुलांचंही म्हणणं असं आहे की सर 2च महिने आपल्याला प्रिलियम नंतर जर मेन्सला भेटत असतील आणि त्यातही कट ऑफ जर आम्हाला प्रेडिक्ट होत नसेल तर पूर्वचा अभ्यास करायचा का मुख्यचा, आणि 2 महिन्यात कसा करणार आम्ही। त्याबाबत खूप सारे प्रश्न घेऊन या ठिकाणी मी येणारच आहेत। तुम्ही निश्चितपणे व्हिडिओचा टायटल बघितला असेल की बाबा PSI कायदा महिन्यात कसा कराल किंवा एवढे 1,500 कलम कसे लक्षात ठेवाल, हे खूप काही गोष्टी तुमच्या मनात आहेत। तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका। आम्ही खूप वर्षापासून खूप दिवसापासून अप्स अँड डाऊन्स पाहिलेत, ते काय आमचे अनुभव असतील किंवा आमचे काय अपयश असतील, यातून खूप साऱ्या गोष्टी मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। व्हिडिओ थोडाफार मोठा होईल परंतु शेवटपर्यंत पहा, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल याची मी हमी देतो। आता मित्रांनो, सर्वप्रथम मी याची चर्चा करेल 2022ची जी कंबाईन प्रिलियम आहे त्या, आणि त्याच्यानंतर मी 2020 आणि 21च्या ज्या मेन्स आहेत त्या। आता त्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूप आलेला आहे 20 आणि 21चा, परंतु त्यांना गॅरंटी नाही आहे की आपण त्या ठिकाणी बसू किंवा नाही बसू, पुढची मेन्स करू का मागचं फिजिकल करू, ह्या साऱ्या संभ्रमात आहे। आणि काय होतं मित्रांनो की टेलिग्रामवर जे स्कोर फिरतात त्यात निश्चितपणे सर्वच स्कोर खरे असतात असं नाही, कारण आम्ही खूप दिवसापासून ते पाहतो। कधी कधी काही मुलं त्यात इन्व्हॉल्व होतात, घुसतात, स्वतः डमी स्कोर टाकतात, मग काही त्या खूप काही गोष्टी असतात त्या आता सांगू शकत नाही मी तुम्हाला। मग नंतर ॲडमिन जेव्हा लिस्ट येतो रिझल्टची त्यावेळेस तो मुलं शोधतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे आ ग्रुपमध्ये मुद्दामून घुसलेत, काहींना ट्रोल करायला आवडतं, काहींना मजा घ्यायला आवडतं, असो तो त्या भागाकडे आपण जाणार नाही। आपला विषय आहे आत्ता कंबाईन प्रिलियम। आपला जो विषय आहे जो की कंबाईन प्रिलियम 2023 झालेली आहे, तर त्या कंबाईन प्रिलियम 2022 जे झालेले आहे त्याबाबत मुलांना पेपर, काही मुलं म्हणतात पेपर खूप सोपा होता, काही मुलं म्हणतात ॲव्हरेज होता, काही मुलं म्हणतात कठीण गेला। नेमका पेपरचा स्वरूप आणि कट ऑफ त्या कोणत्या मुलांनी तयारी करावी, माझा व्यक्तिगत अंदाज मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। आणि मी फक्त आणि फक्त PSI संबंधितच बोलेन, कारण इतर बाबतीत मी जास्त काही मुलांना मार्गदर्शन करत नाही, STISO किंवा अदर काही। पण PSIच्या बाबतीत मला तुम्ही कोणतीही गोष्ट विचारा ती निश्चितपणे जेव्हा जेव्हा मी प्रेडिक्शन केले, मागचाही व्हिडिओ बघा तुम्ही, 2020च्या कट ऑफचं प्रेडिक्शन केलं होतं, काहीच फरक नव्हता झाला। आपल्या अभिनव भारत यूट्यूबवर तुम्ही पाहिलंच असेल, काहीही फरक नव्हता झाला। मी तर त्या ठिकाणी 44च कट ऑफ सांगितलं होतं PSIचं, तिथंच लागलं आणि खूप सारे लोक 47-48 पर्यंत जात होते। आणि निश्चितपणे जे मुलं तयारी करणार होते 45-46 वाले बिचारे नंतर एंडला करू शकले नाही तयारी, आणि त्यांची पुढची प्रीही धोक्यात आली आणि नुकतेच काही पास झालेले मेन्सही धोक्यात। निश्चितपणे 20च्या मुलांना मेन्सला भरपूर कालावधी भेटलाच होता, तो विषय वेगळा राहिला। परंतु आता जर परिस्थिती वेगळी, आता जी कंबाईन प्रिलियम झाल्यानंतर तुमच्याकडे आपल्याला माहिती 24 डिसेंबरला आपली PSI मेन्स आहेत, म्हणजे इव्हन आपल्याकडे किती 70 किंवा 2 महिनेच आहेत। आता 2 महिन्यात जर फ्रेशर मुलगा असेल तर त्याला हे शक्य आहे का, जुन्या मुलांशी कॉम्पीट करणं शक्य आहे का। आता तुम्हाला माहितीच आहे की लॉकडाऊनच्या काळापासून खूप काही तरुणांचा प्रवाह या ठिकाणी आलेला आहे आणि कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे, कट ऑफ दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्याच्यामुळे जो काही फ्रेशर मुलगा आहे ज्याचा स्कोर चांगला आहे, मग कोणत्या मुलांनी तयारी केली पाहिजे, कोणत्या नाही। बरं, तयारीत सगळ्यांनी केलेली फायदेशीर ठरणार आहे। जर माझा स्कोर 40 येत असेल तर मला माहिती पुढची कंबाईन प्रिलियम एप्रिलमध्ये, असाही मी प्रिलियमचा अभ्यास करतोच वर्षभर, मला 40 पडले म्हणजे ते काही कमी होतात असं नाही। जर कट ऑफची लिंक आपण पाहिली, रेंज पाहिली, PSIचा आतापर्यंत मॅक्स कट ऑफ कोणता असेल तर 48.5, जे गेल्या वर्षीचं 2021चं म्हटलं तर। आता ते मॅक्स का लागलं तर त्या ठिकाणी PSIच्याही जागा कमी होत्या आणि कॉम्पिटिशन म्हटलं तर ठीक आहे, काही जास्त आहेच, वाढत चाललंय दिवसेंदिवस, त्यात काही विषय वेगळा नाही आहे। परंतु जर आपण पकडून गेलो, आता ह्या वेळेस जागा जवळजवळ आपलं म्हटलं तर त्यावेळेस 350 होत्या 21ला, आता जागा 600+ आहेत, जवळजवळ दुप्पटचा आकडा पकडून चलूयात। आणि एक माझा अंदाज व्यक्तिगत मी सांगेल, पेपर मुलांना वाटतं खूप सोपा होता, स्कोर आलेत, पण कोणत्या मुलांचे स्कोर आलेत, ज्याच्याकडे नॉलेज प्लस टेक्निक प्लस लॉजिक प्लस टाइम मॅनेजमेंट, ज्यांनी प्रॅक्टिस केली, ज्याने प्रॉपरली फोकस केली कंबाईन, निश्चितपणे त्याचा स्कोर 55 ते 60। परंतु की यायच्या आधी तो 65 सांगणार मुलांना, की आल्यानंतर तो 58 पर्यंत येईल, कधी 55 पर्यंत येईल, सेकंड की आला तर आणखीन कमी होईल। त्याच्यामुळे काय होतं की पेपर सोपा गेला, पेपर दिल्यानंतर आपल्याला वाटतं, पण जेव्हा आपण उत्तरं पाहतो, आयोगाच्या गुगली आपल्या समोर येतात ना, तेव्हा आपल्याला कळतं अरे यार
आपल्याला फसवलं. जसं की आता तुम्ही इकॉनॉमीचे काही प्रश्न बघा, निर्गुंतवणूक समिती विचारली होती, मुलांनी निर्गुंतवणूक आयोग केले होते, मुलं चुकले, मुलांनी तिथं जी. व्ही. रामकृष्ण केलं, उत्तर निघालं रंगराजन समिती. असे खूप सारे प्रश्न आहेत की मुलं त्या ठिकाणी फसवलेत आयोगाने. आणि म्हणून आयोगाच्या गुगली जेव्हा समोर येतात मुलांचे स्कोर ऑटोमॅटिकली खाली येतात. तर मित्रांनो, जास्त विचार करू नका. किला जेव्हा यायचं तेव्हा येऊ द्या, कटऑफला जेव्हा लागायचं तेव्हा लागू द्या. फक्त आता तुमचा वेळ वाया घालू नका, कारण ही वेळ खूप महत्त्वाची. मागल्या काही काळात आपण पाहिलं कोर्टमध्ये काही केसेस असतील किंवा कोरोनाचा काळ असेल तर आपलं खूप काही दिवस वाया गेले. आता वाया घालू नका. MPSCचं शेड्यूल पण खूप सुरळीत चालतंय, म्हणून MPSCचा प्रॉपर शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं असेल तर आपल्यालाही तशी मेहनत केलं की खूप गरजेचं आहे. साऱ्या गोष्टी नुसतं नॉलेज असून चालणार नाही, तर टॅलेंट असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणा सर नॉलेज टॅलेंटमध्ये काय फरक आहे? ह्या टेक्निक डेव्हलप झालेल्या पाहिजे तुमच्यात, की एक्झाम पेपर 30, 40, 50% नॉलेजवर सुद्धा तुम्ही 70पर्यंत कसे मार्क पाडू शकता, किंवा तुम्हाला ते लॉजिक कसं आहे, टाईम मॅनेजमेंट कसं आहे, या साऱ्या टेक्निक तुमच्यात डेव्हलप होणं गरजेचं आहे. तरच तुमच्या नॉलेजला किंमत आहे, अन्यथा नाही. असे खूप काही विद्यार्थी पाहतो आपण, मुलं पाहतो 3-3, 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात, परंतु त्यांचा कंबाईनचा प्रिलिमचा स्कोर 40च्या पुढे ढकलतच नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना ते टॅलेंट डेव्हलप झालेलं पाहिजे, की कशा पद्धतीने आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे. हे झालं कंबाईन प्रिलिमच्या बाबतीत. व्हिडिओ जास्त मी लांब बनवणार नाही. मला पुढे जाऊन हे पण सांगायचं, PSI कायद्याची तयारी महिन्यात कशी कराल आणि 1,500 कलम कसे लक्षात ठेवाल, हा आपला खरा विषय आहे. परंतु आता मी एवढं सांगेल की जर तुम्हाला वाटत असेल कुणाला की डिसेंबर मेन्स 2022 जी काय होणार आहे, तर त्यासाठी कोणी प्रॉपर तयारी करायला हवी, तर माझं व्यक्तिगत मत असेल की ज्यांना 48+ स्कोर येतील की नंतर, किंवा आता कोणाची की तुम्ही चेक केलेले असेल, पण ज्याला शुअर शॉट वाटतं की माझा 48+ स्कोर असेल, त्याचं 100% खात्रीने मी सांगू शकतो की तो PSI ची तयारी 100% त्यांनी करावी, त्याला काही धोका असणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की 47 वाला 46 वाला होणार नाही. मित्रांनो, मी 48+ वाला 100% खात्री देऊ शकतो. आणि आयोगाचं कटऑफ हे 45 ते 48 याच्या दरम्यानही लागू शकतं. 45ला शक्यता कमी असेल, 10% प्रॉबिलिटी असेल किंवा 20% प्रॉबिलिटी असो, मॅक्स प्रॉबिलिटी वाढत जाणार. कुठून? 45 पासून तर 48 पर्यंत. पण 48+ वाल्यांची 100% प्रॉबिलिटी, 100% खात्री देण्याची मी तुम्हाला ग्वाही देईल, किंवा जे 100% शक्यता आहे त्याची 48+ वाल्याची. आता समजा एखाद्याचं 46 आहे, 47 आहे, कोणाचं 40 आहे, 45, त्यांनी तयारी करायची की नाही? त्यांनीही तयारी केली तर काही वावगं ठरणार नाही. PSI कायदा असेल, लँग्वेज असेल, इतर विषयाचं. कारण का की तुम्ही जरी एप्रिलमध्ये येणारी 2023ची कंबाईन प्रिलियम दिली तरी तुम्हाला मेन्सला कुठं ना कुठं याची गरज पडणार आहे. असंच कुठंतरी 2 महिन्या मेन्स आलेली असेल तर 2 महिन्यात उरकणं शक्य होत नाही. शक्य कधी होतं? तुम्ही तशा पद्धतीने टेक्निकने तयारी केली, तशा पद्धतीने तुमचं शेड्यूल म्हणजे 12, 13, 14 घंटे अभ्यासाला दिले, प्रॉपर फोकस ठेवला तर. आता हा विषय झाला कंबाईन प्रिलियमचा. PSI साठी कोणी मेनची तयारी करा. आता PSI मेन्स 2020 आणि 21चे जे काही मुलं आहेत, मला कदाचित मी तुम्हाला सांगेन की मला खूप सारे फोन आले, म्हणजे 100+ फोन आले असतील जेव्हापासून त्यांची की आली असेल तर हे PSI 2020 आणि PSI 2022. आता PSI 2021ची मेन्स आणि PSI 2020ची मेन्स. PSI 2021ची मेन्स सोपी गेली मुलांना, परंतु जागा तिथं कमी होते, 350च्या आसपास जागा असतील, त्याच्यामुळे निश्चितपणे त्याचं कटअप व्हायला लागलं. आणि PSI 2020चा पेपर थोडासा कठीण होता, म्हणजे थोडासा नाही, बऱ्यापैकी कठीण होता 21पेक्षा. आणि जागा मात्र तिथं जवळजवळ 650च्या आसपास जागा होत्या. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, इकडे जागा जास्त होत्या, पेपर कठीण होता. तरी मी व्यक्तिगत सांगेन की 128 ते 130 हे जे काही ओपन कॅन्डिडेटचे मुलं आहेत ते फिजिकलला क्वालिफाय होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे इकडं मेन्सचा एक प्रश्न म्हणजे 2 मार्क्स देऊन जाणारा होता, परंतु तिथं इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त काय फरक होतो? आता इंटरव्ह्यू पॅनलचा मला अनुभव आहे की मॅक्स 30पर्यंत मार्क देतात, पण क्वचित बोटावर मोजणाऱ्या मुलांनाच. आपला परफॉर्मन्स असू शकतो, कोणा आयोगाचे पॅरामीटर्स वेगवेगळे असू शकतात, कोणा आयोगाला वाटल्या याच्यात ओनेस्टी चांगली, कोणा आयोगाला वाटल्या याच्यात पर्सनॅलिटी चांगली, हा योग्य आहे. अशा खूप काही साऱ्या बारीक सारीक गोष्टीवरून त्यांचे पॅरामीटर अजूनही आपल्याला कळाले नाही की ते गुण कसे देतात. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की सर्वसाधारण कॅन्डिडेटला 20-22च्या दरम्यान मार्क देतात. थोडा बरा वाटला तर 23 देतील, लयच गुड वाटला तर 24+, चांगला मग 24-25च्या दरम्यान ते देतील. आणि त्याच्यानंतर एक्सलंट वाटला तर 26 ते 28, आणि एकदमच भारी वाटला तर 1-2-4 मुलं असतात की ज्यांना 29-30 सध्याचे पॅनलचे 4 मेंबरचं जर त्याचं ॲनालिसिस प्रॉपर केलं इंटरव्ह्यूचं. म्हणजे मला सांगायचं हे की साधारणपणे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या मार्कवर, म्हणजे इंटरव्ह्यू हा
निर्णायक नाही असं मला म्हणायचं नाही, इंटरव्ह्यूसुद्धा खूप निर्णायक आहे. पण त्या कोणत्या मुलांना जे काठावर असणारे बसणारे मुलं आहेत, जे काही 30-40% जे 40-50% जी मुलांची स्पर्धा असते, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करणं खूप गरजेचं असतं. परंतु मी तुम्हाला ही गोष्ट काय सांगतो, 128 ते 130 जे 2020चे मुलं आहेत त्यांना फिजिकलला निश्चितपणे कॉल आहे, इंटरव्ह्यूचा अनुभव चांगला आहे, इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स पडतील. परंतु जर त्यांना जर निवडायचा विषय झाला तर चारपैकी एकाला जर निवडायचा विषय झाला, चारपैकी एकाला, तर आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की इथं आता ग्राउंडचे मार्क नसल्यामुळे काय होणार आहे की निश्चितपणे वरच्यात 25% संधी भेटणार आहे. आणि ते वरचे 25% मुलं ते कोणते आपण गणू शकतो की ज्याला 140+ गुण आहेत, म्हणजे ते जरा बऱ्यापैकी शेप असतील. ज्यांना 140 पैकी गुण आहे ते जरा वरच्या 25% बसणारे असतील. म्हणजे आणि जे खालचे 75% त्यांच्या कुठेतरी स्पर्धा इंटरव्ह्यूला घेण्यात किंवा जे म्हणजे मला एकच सांगायचं की बाबा 128 ते 130 मुलं असणारे जरी असले तरी त्यांनी फिजिकली पॅरलल तयारी करा, इंटरव्ह्यूची तयारी करा, निश्चितपणे त्याचा फायदा होतोच. परंतु त्यांनी 2022ची मेन्ससुद्धा फोकस करा. आता नेमकं प्रॉब्लेम काय झाला, ह्या 2020 आणि 21च्या मुलांच्या मेन्ससोबत आलेल्या होत्या आणि कंबाईन प्रिलिमही समोर आलेली होती. आता भरपूर काही विद्यार्थी आहेत, मित्र आहेत की 2020-21च्या मेन्स दिल्यात, त्या प्रिलिमला त्यांनी 60-60 गुण मिळवले, परंतु आताच्या 2022च्या प्रिलिमला 44-45 वरच अडकलेले आहेत. म्हणजे जो खरा क्रिमिनल गट होता, कॉम्पिटेटिव्ह गट होता, ह्या 2020-21 मध्ये अडकलेला होता. त्यातले 50% मुलं प्रॅक्टिस नसल्यामुळे त्या ठिकाणी कंबाईनला सुद्धा किंवा रिव्हिजन नसल्यामुळे कंबाईनला सुद्धा ते जास्त स्कोअर घेऊ शकलेले नाही. म्हणून मी आज परत एकदा सांगेन, 48+ वाले जे मुलं आहेत फक्त कंबाईन फोकस करून चाललेले होते, त्यांना तो निश्चितपणे त्याचा फायदा भेटणार आहे. आपला जो खरा कॉम्पिटिटर होता तो याच्यामध्ये गुंतलेला होता 2020 आणि 21 मध्ये. जसं आपण म्हणतो ना, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड तिकडे गुंतला होता, अमेरिका इकडे गुंतला होता, तसा हा आपला कॉम्पिटिटर कसा इकडे 2020 आणि 21 मध्ये गुंतला होता असे फ्रेशर समजू शकतात. आता म्हणून मी तुम्हाला सांगेन 140+ वाले वगैरे ते पूर्णपणे फोकसली इंटरव्ह्यूवर वगैरे करू शकतात. मग हे 2020चं सांगतं. आणि 2021च्या बाबतीत आपल्याला माहिती जागा कमी होत्या, पेपर सोपा होता, निश्चितपणे त्याचा कट ऑफ हायच जाणार आहे. एक साधारणपणे 5-6 मार्काचा तुम्ही तुमच्या अंदाजे पकडू शकता. आणि ज्यांना वाटतं की नाही सरांनी सांगितलंय म्हणजे तसंच होईल असं माझ्यावर विश्वास ठेवू असं म्हणत नाही, पण एक सावध भूमिका घ्या. जर आपण काठावर असाल तर मित्रांनो तुम्ही 2022च्या मेन्सला फोकस करा. ज्या चुका झाल्या त्या सुधारा. काही मुलं 2021चा पेपर सोपाही असताना कमी गुण आलेत आणि 2020चा पेपर अवघड असतानाही जास्त गुण आलेत. कारण का, त्यांनी मागच्या चुका सुधारल्या, म्हणून त्यांना 2021च्या सोप्या पेपरपेक्षाही अवघड 2020च्या पेपरला स्कोअर येऊन गेलेला आहे. आता हे झालं आपला कोणी मेनची तयारी करायची कोणी नाही. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो मी घेणारच आहे. खूप व्हिडिओ लेंथी होईल, निश्चितपणे तुमची दिलगिरी व्यक्त करेन, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी जे काय ॲनालिसिस केलं आहे ते प्रॉपर देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आता तुम्ही म्हणाल सर OBC वगैरे काय लागेल, तर थोडासा पाठीमागचा जो ॲनालिसिस आपण मॅप बघितला तर समजा 128 जर ओपनचं लागत असेल तर OBC एक 9-10 गुणांनी आपण मागे घेतो, कारण OBCच्या जागाही यंदा जास्त आहेत 2020ला म्हणा. तशा पद्धतीने जागांचा एक मॅप घ्या, अंदाज घ्या आणि तुमचं जे पाठीमागचं जे ॲनालिसिस घ्या त्या अनुषंगाने तुम्ही मायनस करू शकता. हे 128 म्हणजे OBC जर 2020चा विचार करायला गेलं तर फिजिकलसाठी 122, 120+ वाले 120+ वाले म्हणते जर ते फिजिकलला बोलू शकतात, परंतु ते पहिल्या 25% असतील असं नाही. पहिल्या 25%चे मुलं 135च्या पुढचेही असू शकतात, 132-33च्या पुढचेही असू शकतात, कारण कोणाही किती स्कोअर पाडलेत हे आपल्याला निश्चितपणे कळत नाही जोपर्यंत रिझल्ट येत नाही. आता भरपूर विद्यार्थी मला म्हणतात सर तुम्ही स्टेटस ठेवता की तुमच्या विद्यार्थ्यांना 60 पैकी 58 मार्क आले, कायद्याला 55 पैकी 53 आले, 52 आले, तुम्ही ते क्लिअर करता का, ओमॅर सीट चेक करता का, एवढं शक्य तरी आहे का, कसले किचकट प्रश्न होते. तर मित्रांनो ह्या सुद्धा प्रश्नावर मी उत्तर देईन निश्चितपणे. कायद्याचा अभ्यास कसा करायचा ह्या टॉपिकवर आता तो टॉपिक आपण चालू करतोय. मित्रांनो आपला टॉपिक आहे की PSI कायदा, जो की PSI मेन्स पास होण्यासाठी अतिशय निर्णायक आहे. कारण 60 प्रश्न असतात. 60 प्रश्न म्हणजे 5 प्रश्न पेपर फर्स्टमध्ये असतात आणि 55 प्रश्न पेपर सेकंडमध्ये असतात. म्हणजे टोटल 60 प्रश्न 120 गुणांसाठी असतात. आणि मुलांचं असं म्हणणं आहे की सर की हा कायदा एक म्हणजे 2 महिन्यात मेन्स आलेली 24 डिसेंबर म्हणा, हा कायदा आम्हाला शक्य आहे का, होऊ शकतो का. आणि आम्ही असे मुलं ऐकलेत की त्यांनी 1500 कलम पाठ केलेत, ते काही पण फेकतात. मित्रांनो फेकत नसतात, काही मुलं फेकत असतील, पण तसं जर पाहिलं तर ते वास्तव आहे. कलम लक्षात राहतात, पाठ होतात, माझे झालेले आहेत. तुम्हाला माहिती यूट्यूबवर मी पूर्ण लेक्चर सिरीज दिली होती विदाउट बुक, जसेच्या तशा, ते पण ऑफलाईनला समोर विद्यार्थी असताना. आपला भारतीयांच्यात ती एक क्षमता आहे
पूर्ण ग्रंथाचे ग्रंथ पाठ करतात। आता लहान लहान लेकरं पहा तुम्ही, हरिपाठ पाठ करतात पूर्णचे पूर्ण। लहानपणी असताना आम्ही पाठांतर स्पर्धेत श्लोक पाठ केलेले संत रामदास स्वामींचे 80 85 त्याच्यामुळे एकदा पाठांतर करणं, महिन्यात सुद्धा तुम्ही 1500 कलम पाठ करू शकतात, हे शक्य आहे जर तुम्ही रोज 50 कलमांचं टार्गेट ठेवलं। रोज PSI कायद्यामध्ये 50 कलमचं तुम्ही टार्गेट ठेवलं तर 30 दिवसात तुम्ही 1500 कलम पाठ करताल। आणि पाठ करताना जर तुम्ही कन्सेप्ट समजून लक्षात ठेवलं, जसं की एखादा सब्जेक्ट आहे IPC मधलं प्रकरण 16 जीविताशी संबंधित, तुम्ही त्याची व्याप्ती लक्षात घेतली 299 तर 377, तुमच्या लक्षात येतं की विषयानुसार कलम कोणते कलम कुठे आहेत काय, आणि ते पाठ होऊन जातात। म्हणजे असा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अजिबातच अर्थ माहीत नसेल तर ते पाठ करणं एक आव्हान असतं। जसं की तुम्हाला सांगितलं संत रामदास स्वामींचे श्लोक पाठ करा, किंवा तुम्हाला एखादे संस्कृत श्लोक पाठ करायला लावले तर तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नसतो, त्याच्यामुळे ते तुमचे पाठ होत नाही, परंतु त्याचे आपल्याला अर्थ समजतात आणि त्याच्यामुळे ते कलम पाठ करायला इझी जातात, सोपं जातात। त्याच्यामुळे पाठ, आणि तुम्ही म्हणा सर पाठांतर, अहो लोकांनी तुम्हाला पोपट बोललं तरी चालेल, पण सध्याच्याला तुम्ही एक लक्षात घ्या, आयोगाचा कल जो आहे आपल्याला माहिती सेक्शन वाईज कलम आहेत, प्रत्येक कलमावर प्रत्येक गोष्ट डिस्क्राइब केलेले आहे, त्याच्यावर आयोगाचे प्रश्न येत असताना जवळजवळ मी 70% नाही तर 80% प्रश्न कलमाच्या नंबरिंगवर असतात। आता आयोग प्रश्न विचारताना कसा विचारतो ते पण मी तुम्हाला सांगतो। समजा जस्ट एक एक्झाम्पल देतो, कुटुंब हिंसाचार कायदा 2005चा जर घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती 37 कलम आहेत, त्या 37 कलममध्ये काही कलमामध्ये प्रोव्हिजन केलेले आहेत, त्या महिलासाठी सुरक्षा कशी प्रदान केली जाते, त्याला वेगवेगळे हक्क कसे प्रदान केले जातात, न्यायालय कसे आदेश काढले जातात, किंवा ती वादी असते अर्ज करणारे आणि तिच्या विरोध जी कोणाच्या तिच्या पतीच्या विरोधात, पतीच्या नातेवाईकांच्या विरोधात ते प्रतिवादी असतात, तर त्यांची सुनावणी आता कुठं चालते त्यांची सुनावणी, तर त्यांची सुनावणी जे कोर्टमध्ये चालत असते ती इन कॅमेरा असते। इन कॅमेरा म्हणजे बंदिस्त न्यायालय आपण म्हणतो, बरोबर ना, ओपन कोर्ट, इन कॅमेरा, असे काही जे काही कन्सेप्ट आहेत तुम्हाला मी CRPC 326-27 मध्ये पाहायला भेटतीलच आपल्या लेक्चरमध्ये। तर ज्या काही इन कॅमेरा कन्सेप्ट, आता इन कॅमेरा सुनावणी होती, आता आपण अभ्यास करत असताना तुम्ही म्हणाल सर हे लक्षात कसं ठेवायचे, तुम्ही तर रोज टार्गेट दिलंय 50 कलम पाठ करायचे, मग आम्ही दिवसभर 50च कलम पाठ करत बसायचे का, बाकी विषयाचा अभ्यास करायचाच नाही का? जर 30 दिवसात कायदा करायचा असेल तर मित्रांनो 50 कलम पाठ करायला दिवसाची गरज पडत नाही, फक्त 2 तास। 2 तासाची चॅटिंग बंद करा आणि 2 तासाची पाठिंग चालू करा। पाठिंग म्हणजे काय, पाठ करणे, एक झाला विनोदाचा भाग, म्हणजे पाठ करा। आणि हे पाठ करत असताना खूप सोपं असतं मित्रांनो, तुम्ही ट्रिक्स बनवा। आपल्या यूट्यूबला जे लेक्चर अवेलेबल आहे, आपले PSI बॅचला जे लेक्चर अवेलेबल आहे, माझे कलम सुद्धा जे लक्षात राहण्याचे कारण फक्त आणि फक्त ट्रिक्स आहे। वाटलंच तर मी एंडिंगला तुम्हाला एक डेमो देईन, तुम्ही म्हणाल अरे मास्तरनी असा डेमो दिलाय किंवा असं लेक्चर दिलंय की लक्षात ठेवणं सोडा, विसरणं हे तुमच्यासाठी अवघड असेल। विसरणं मी म्हणत नाही तुम्ही लक्षात ठेवून दाखवा, मी तुम्हाला म्हणत मी सांगितलेले कलम विसरून दाखवा, जे मी ट्रिक्स सांगितले ते तुम्ही विसरून दाखवा, ते कलम विसरून दाखवा, अजिबात विसरणार नाही। परंतु मित्रांनो कलमाचे नंबरिंग लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स बनवताना नुसतं, आता आपल्याला कसं सवय लागलेली लहानपणी आपण कविता वगैरे वाचताना, गाणे वगैरे म्हणताना यमक असतो, यमक अलंकार सगळ्यांना माहिती। ट्रिक्स बनवत असताना लक्षात ठेवण्यासाठी आपण यमक ही गोष्ट जुळवतो, फक्त यमक जुळवण्यात अर्थ नाहीये, तर त्या यमक जुळवत असताना त्या ट्रिक्समध्ये तो कलम कशावर आहे, तो कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, त्याचा मतितार्थ म्हणजे त्यामध्ये दडलेला अर्थ सुद्धा त्यामध्ये सहभागी असेल तर आपली जमलिंग होणार नाही। कारण तुम्ही ज्यावेळेस RTI वाचता, RTI वाचल्यानंतर जेव्हा लोकसेवा हक्क अधिनियम वाचायला घेता तेव्हा तुम्हाला तो कलम नेमका हा RTIचा आहे का लोकसेवा हक्क अधिनियमचा आहे तो समजत नाही आणि तुम्ही चुकून बसता, कन्फ्युजन होतं। आणि आयोग तुम्हाला चुकवायसाठी पहिला ऑप्शन मात्र, सुरुवातीचे ऑप्शन मात्र तसेच देतात, फसवतं आयोग। जसं की आपण आता कंबाईनचा निर्गुंतवणूक समिती होती, आपण पाठ केला तर आयोग चुकलं आपण, तर आयोगाला ह्या गुगल्या बरोबर येत असतात। तर म्हणून मी तुम्हाला सांगेन ट्रिक्स बनवत असताना कलमाचे कोणते, जसे मी बनवले माझ्या व्यक्तिगत, जसं की कुटुंब हिंसाचार कायदा 2005चा मी सांगितलं, कलम 16 घ्या। आता कलम 16 मध्ये काय तरतूद आहे मित्रांनो, जे काही वादी प्रतिवादी, जी काही महिला वादी असते, प्रतिवादी तिचे पती, पतीचे नातेवाईक असतात, तिच्या हक्कासाठी जी काही सुनावणी चालू असते, त्या सुनावणी चालू असताना कलम 16 इन कॅमेरा हा गोळा अशी तरतूद आहे। इन कॅमेरा हा गोळा म्हणजे काही तिऱ्हात व्यक्तीला त्या ठिकाणी स्थान नाही, जे काही संबंधित पक्षकार आहेत त्यांच्याच सुनावणी होईल बंदिस्त कक्षामध्ये, अशी काय तरतूद आहे। मग आता मी ट्रिक्स तुम्हाला काय दिली, इन कलम 16 इन कॅमेरा हा गोळा, म्हणजे 16 गोळा हा जो यमक आहे याच्यामुळं तुम्ही विसरणार नाही। तुम्हाला एक कविता काव्यमय स्वरूपात तुम्ही लक्षात राहून गेले, मास्तर म्हणला कलम 16 इन कॅमेरा हा गोळा, म्हणजे मी ट्रिक्स बनवलं, तुम्ही वेगळीही बनवू शकता,
असं काही नाही, तुम्ही वेगळेही बनवू शकता, तुमच्या जे लक्षात राहील ते. तसंच कलम 17 त्या महिलेला राहायला द्या तुमच्या घराचा दुसरा पत्रा, किंवा त्या महिलेला त्याच घरात राहण्याचा नाही खतरा. म्हणजे तो तिचा मतितार्थ दडलेला आहे की बाबा तिला जर तुम्हाला नांदवायचं नसेल किंवा तुमचं काही पटत नसेल तर तिला त्या घरात राहण्याची दुसरी खोली द्या, तिला तो अधिकार आहे. म्हणजे 17 खतरा हा कलम 17शी यमक जुळतो आणि त्याशिवाय अर्थही दडलेला आहे. म्हणजे तुम्ही चुकूनही विसरणार नाही, चुकूनही विसरणार नाही. आणि अशा पद्धतीने तुमचे कलम पाठ होणार आहे आणि तुम्ही जवळजवळ 55-60 प्रश्न जे आहेत जास्तीत जास्त. मित्रांनो, पॉलिटिक्स जर तुम्ही आउट ऑफ पाडू शकता. आता कंबाईन प्रिलिम 2022 झाले, मुलांनी 10 पैकी 10 मार्क पडले, आरामात पडले. शिवाय असं नाही 3-4 मिनिटात पोरांनी ते प्रश्न क्रॅक केले. आणि खरं सांगतो, लॉ हा विषय असा आहे, जसं की 1 तासाला 100 प्रश्न आहेत ना, तर आपल्याला माहिती आहे ते 100 प्रश्न 1 तासात कव्हर होत नाही. परंतु लॉ ज्याचा चांगला आहे ना, तो लॉचे 55 प्रश्न जे आहेत ना सेकंड पेपरचे, तो 15-20 मिनिटात क्लिअर करतो आणि शेवट मॅथ रिजनिंगला 15 ते 20 मिनिटं शिल्लक ठेवतो. म्हणून लॉ हा तुमचा फक्त तुम्हाला 60 प्रश्नाशी संबंध नाहीच किंवा 55 प्रश्नाशी संबंधित नाही सेकंड पेपरला, तर लॉ हा तुमच्या पुढच्या येणाऱ्या मॅथ रिजनिंग जे लेंथी प्रश्न असतात ना, त्या प्रश्नांचं भवितव्य ठरवणारा सुद्धा विषय आहे. जर तुम्ही लॉ चांगला केलेला असेल तर तुम्ही 15-20 मिनिटात ते 55 प्रश्न टॅकल करून, म्हणजे 55 जर आपण वेळाने न्याय द्यायचा म्हटलं तर 55 प्रश्न गुणिले 36 सेकंद असा, आणि तो टाइम जास्त होतो, बरोबर ना. जवळजवळ तो 35 मिनिटाच्या आसपास जाईल. परंतु जर तुमचा लॉ चांगला असेल तर तुम्ही 15-20 मिनिटात. आणि का तर लॉचे प्रश्न कसे असतात, आता आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल मी तुम्हाला सांगतो. कलम 16 इन कॅमेरा हा गोळा. आणि मी सांगतो की जवळजवळ 80% आसपास प्रश्न हे नंबरिंगवर असतात. तुम्ही म्हणा कसे मास्तर, असं काय ऑप्शनमध्ये नंबर नव्हताच, कलम नव्हतात. तर कसं असतं बघा, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा तरतूद. आयोग असा विचारेल, कुटुंब हिंसाचार कायदा कलम 16 नुसार खालील कोणती तरतूद आहे. मग त्याच्यात असं त्या महिलेला निवासीचा आदेश, त्या महिलेला निर्वाह भत्त्याचा आदेश, त्या महिलेच्या मुलांच्या ताब्याचा आदेश आणि त्या महिलेबाबतची सुनावणी इन कॅमेरा. म्हणजे आयोग नंबर हा प्रश्नामध्येही देऊ शकतो कलम 16 नुसार, किंवा आयोग असाही प्रश्न विचारू शकतो की कुटुंब हिंसाचार कायदा 2005 नुसार त्या महिलेबाबत वादी आणि प्रतिवादींची सुनावणी कशा पद्धतीने होईल, किंवा कोणत्या कलमानुसार. असा प्रश्न आहे की आयोग 2005चा जो काय कायदा आहे त्या ओपन इन कॅमेरा जी सुनावणी आहे ती कोणत्या कलमानुसार तरतूद आहे, तर कलम 16 असाही ऑप्शन दिला जाऊ शकतो. म्हणजे आयोग त्याच्या पद्धतीने कसाही फिरू शकतो, पण शेवटी तो कशापाशी गोळा होतो तर कलम 16 पाशी ते आपल्या केंद्रित होतं. म्हणजे असं काय तुम्ही फक्त एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं की कलम 16 इन कॅमेरा हो गोळा, पती पत्नीचे भांडणं असतील की कुटुंब हिंसाचार असेल तर ते गोष्ट तुमच्या डोक्यात फिट राहते. म्हणून ट्रिक बनवत असताना यमक प्लस त्याचा अर्थ ह्या दोन्ही त्या ट्रिक्समध्ये असेल तर निश्चितपणे तुमचं 50% काम त्या ठिकाणी हलकं झालेलं असेल. आपल्या बॅचमध्ये त्या सर्व गोष्टी कव्हर आहेत, आयत्या दिलेल्या आहेत. म्हणून तो पोरांचे मला SMS येतं व्हॉट्सअपला, मास्तर 55 पैकी 52 बरोबर, मास्तर तुमचा कायदा 15 दिवसात कायदा समजला, महिन्यात कायदा झाला. म्हणजे ह्या गोष्टीत तुम्हाला जरी तथ्य वाटत नसेल तर ते तथ्य आहे मित्रांनो, ते शक्य आहे मित्रांनो. आम्ही जेव्हा फिजिकलला गेलो ना, आम्हाला लँग्वेजला कधीही मार्क आलेले नाही. कायद्याच्या जोरावर उड्या मारलेले मुलं भरपूर असतात आणि आहेत, कारण कायदा तसा दिसायला अवघड जरी असला तरी तो खूप सोपा आहे. जर एकदा समजून घेतला, इंटरेस्टने गेला तर पॉलिटिक्स सारखे आउट ऑफ मार्क देऊ शकतो. चला, आता तुम्हाला समजलं की कायद्याचा कसा अभ्यास करायचा. रोज 50 कलम घ्यायचे, लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. प्रकरण वाईज पाठ करत असताना आपल्याला माहिती निश्चितपणे पाठ होत नाही, पण त्याचा अर्थ समजून घेतला तर तो कलम लक्षात राहतो. तो कलम लक्षात ठेवण्यासाठी त्याच्यासाठी ट्रिक्स बनवायचे, ट्रिक्ससाठी त्याचे यमक आणि अर्थ दोन्ही त्यामध्ये सहभागी असलं पाहिजे. जसं मी कुटुंब हिंसाचार कायद्याच्या कलम 16-17चं उदाहरण दिलं तसे तुम्ही तुमच्या पद्धतीनेही बनवू शकता. फक्त त्याच्या दोन्ही गोष्टी आता तुम्हाला त्या संबंधित एक डेमो लेक्चर देईन, अतिशय 5 मिनिटात कव्हर करेन मी, 5 ते 10 मिनिटात कव्हर करेन आणि ते तुम्ही विसरून दाखवा असं मी तुम्हाला चॅलेंज करेन. म्हणत नाही, तुम्ही लक्षात ठेवा, विसरून दाखवा. आणि हे जो काही मुद्दा आहे, हा जो पॉईंट आहे तो निश्चित पहा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत 2 मार्क फिक्स देऊन जाईल. 2 गुणिले 2 4 मार्काचा तो टॉपिक आहे आणि 5च मिनिटात मी घेणार आहे. तो प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. मी माझ्या ऑफलाईन सेमिनारमध्ये सुद्धा घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951. महाराष्ट्र पोलीस अधिनियमवर थोडक्यात माहिती देतो. डायरेक्ट सांगायला गेलो तर नवीन मुलांना समजणार नाही. मित्रांनो, कसं आहे की पोलिसांना कामकाज करण्यासाठी CRPC असतो, बरोबर. IPC प्रोव्हिजन काय असते, IPC प्रोव्हिजन असते, CRPC प्रोसिजर असते, एव्हिडन्स ॲक्ट कायदा, त्याला काही पुरावा कायदा म्हणतो, पुराव्याच्या आधारे न्यायालय न्यायनिर्णय देत असतं. असे हे जे काही आपले फाउंडेशन लॉ म्हणा किंवा आपले ॲक्ट आहेच
लॉ अँड ऑर्डर ठेवण्यासाठी महत्त्वाचे 3 कायदे आहेत. आता ॲक्ट आणि कोडमध्ये फरक आहे. कोड म्हणजे काय मित्रांनो, हा नेहमी आमच्या इंटरव्ह्यूला दिगावकर सरांनी कायम प्रश्न विचारला मुलांना, कोड आणि ॲक्टमध्ये काय फरक आहे. ॲक्ट म्हणजे अधिनियम आणि कोड म्हणजे संहिता. आता मित्रांनो, जेव्हा काही जुने कायदे अस्तित्वात होते, कामगार कायदे असतील, फौजदारी कायदे असतील किंवा IPCचे शिक्षा देणारे कायदे असतील, हे जुने कायदे सगळे एकत्र करायचे आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची एक संहिता बनवायची आणि ते काय करायचे, संसदेकडून मंजुरी करायची, कायदेमंडळाकडून मंजुरी करायची, ते झाले कोड. जसं की IPC CRPC हे काय झाले, कोड झाले. आणि ॲक्ट म्हणजे काय की एखाद्या विषयाशी म्हणजे तो काय जुने कायदे वगैरे गोळा केलेले नसतात, तो एक अधिनियम असतो, एखाद्या विषयाशी असू शकतो, त्याचे अनेक विषयांचाही सहभाग असू शकतो. जसं की महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा ॲक्ट म्हणून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा पोलिसांना CRPC बरोबर अधिक काय अधिकार देतो. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा पोलिसांवर एक प्रकारचं वचकपण ठेवतो, त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा महाराष्ट्र पोलीस दलाची रचना असेल, त्यांचं कार्य अधिकार खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर जनतेच्या बाबतीत सुद्धा एक प्रकारचा वचक आहे कायद्याचा. जनतेने सुव्यवस्था बिघडवली तर जनतेला काय शिक्षा असली पाहिजे. आता मित्रांनो, हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम, त्याला मुंबई पोलीस अधिनियम आधी म्हणायचे. आता त्याचं नाव महाराष्ट्र पोलीस अधिनियम केलेलं आहे. मुंबई पोलीस अधिनियम काय म्हणायचे त्याला आधी, कारण मुंबई तो काय झाला होता 1951, म्हणजे 1 जून 1951ला राष्ट्रपतींनी सही केली होती. 1 जून 1951ला. तुम्ही म्हणा सर राष्ट्रपतीचा काय संबंध. मित्रांनो, कायदे हा समवर्ती सूचीतला विषय असतो. जेव्हा आता तुम्हाला माहिती एखाद्या केंद्राच्या कायद्याला जर चॅलेंज करणारा कायदा असेल, आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम तुम्हाला माहिती पोलिसांचे अधिकारी, मग CRPC मध्ये पण आहे, कदाचित तो CRPCला सुद्धा चॅलेंज ठरू शकतो, काही होऊ शकतं. आणि मग त्यासाठी काय करतात राज्यपाल, समवर्ती सूचीतला विषय असेल किंवा एखाद्या केंद्राच्या कायद्याला चॅलेंज करणारा एखादा कायदा असेल तर त्यावेळेस राज्यपाल राष्ट्रपतींकडे ते विधेयक पाठवतात. म्हणजे आपला महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा जरी महाराष्ट्राचा असला किंवा तत्कालीन मुंबई राज्याचा असला तरी त्याच्यावर सही कोणी केली होती, राष्ट्रपतींनी केलेली होती. हा महत्त्वाचा आहे. कधी केली होती, 1 जून 1951. आणि आपला 11 जून ला आपल्या राजपत्रात प्रकाशित झाला होता मुंबई राज्याचा. त्यावेळेस मुंबई राज्य होतं. महाराष्ट्र राज्य कधी अस्तित्वात झालं, 1960 1 मे सांगायचं, कारण आता त्याचं नाव महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुद्धा म्हटलं जातं. आधी मुंबई पोलीस अधिनियम होतं. आता हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम आपल्या महाराष्ट्र पोलिसांना एम्पॉवर करतो, सक्षम करतो, ताकद देतो, त्यांच्या नियंत्रण ठेवतो, त्यांची दलाची रचना ठरवतो, त्यांचे बदली हे वगैरे आस्थापना इस्टॅब्लिशमेंट बोर्ड आपण वगैरे वाचतो. आता काही नवीन नवीन गोष्टी आपण करंटमध्ये येतात की गृहमंत्र्यांच्या बाबतीत असं झालं, यांच्या बाबतीत असं झालं, ह्या बदल्यांच्या बाबतीत त्या गोष्टी ऐकायला भेटल्या. बदल्या कोण करतं, इस्टॅब्लिशमेंट बोर्ड काय असतं, आस्थापना मंडळ काय असतात, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे जवळजवळ ह्या महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये 168 कलम आहेत आणि टोटल प्रकरण 8 आहेत. आणि याच्यावर मित्रांनो 10 प्रश्न विचारले जातात. किती? 10 प्रश्न विचारले जातात. आणि हे 10 प्रश्न 20 गुणांसाठी आहे. आणि 168 कलम सगळ्याचे सगळे पाठ करायचे मित्रांनो, होतात पाठ, काय अवघड नाही. आता तुम्हाला 5 मिनिटात मी 18 ते 19 कलम पाठ करून देतो 5 मिनिटात, आणि तुम्ही विसरून दाखवा, हे तुम्हाला चॅलेंज पण करतो. आता हे प्रकरण 7 सगळ्यात मोठं प्रकरण आहे. ह्या प्रकरण 8 पैकी सगळ्यात मोठं, म्हणजे याचा जर विस्तार पाहिला तर 99 ते 152 पर्यंत आहे. जवळजवळ 54 कलमांचा सहभाग आहे ह्या प्रकरणात. आणि खूप चॅलेंजिंग वाटत होतं मुलांना पाठ करायला. एवढं मोठं प्रकरण कसं पाठ होणार, छोटे छोटे प्रकरण होतात पाठ, कारण प्रकरणाचा विषय माहीत असला का ते कलम ऑटोमॅटिकली स्लॉट वाईज आपण लक्षात ठेवतो आणि ते पाठ पण होऊन जातात. पण एवढं मोठं प्रकरण 54 कलमांचं सगळ्यात मोठं प्रकरण कसं लक्षात ठेवायचे कलम, आयोग काही पण विचारेल आणि आयोगाच्यावर जास्त प्रश्न विचारतात. आणि 2 प्रश्न तर आरामात असतात. आणि त्यातले जे पहिले 18-19 कलम आहे अतिशय सोपे आहेत वाचायला, परंतु लक्षात ठेवायला अवघड होतं. पण काही अवघड नाही. मी जसं सांगितलं अशी ट्रिक्स बनवा की ज्यामध्ये त्याचा यमक पण असला पाहिजे आणि त्याचा मतितार्थही असला पाहिजे. मित्रांनो, आता समजून घ्या, हे प्रकरण 7 कशावर आहे, जनतेने केलेले काही अपराध असतात आणि त्या अपराधाला दिली जाणारी शिक्षा असते. आता आपण समजून घेऊयात यामध्ये कोणकोणते अपराध असतात. अतिशय गमतीशीर उदाहरणं देऊन मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आता बघा, कलम 99 काय असतं की जनतेने सडकेसंबंधी नियम न पाळणे यासंबंधी असते. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, काही IPC मध्ये काहींची दखल घेतलेली, काहींची दखल घेतलेली नाहीये, परंतु असे काही गोष्टी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये. सडकेसंबंधी नियम न पाळणे तर पोलीस कारवाई करतात कलम 99 नुसार, परंतु शिक्षा मात्र कलम 117 नुसार होती. 117 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये 1200 रुपयापर्यंत द्रव्यदंड. आता हे कलम 99 तुम्ही एवढं सहज लक्षात ठेवू शकता की सडकेसंबंधी नियम न पाळणे. बऱ्याच लोकांना माहीत असतं वाहनं डाव्या बाजूने चालवायचे, रस्त्याच्या ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने चालवायचे, म्हणजे अशा काही गोष्टी असतात सडकेसंबंधी नियम. ते जर नाही पाळले तर कलम 99 नुसार मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आपला महाराष्ट्र पोलीस असं नाही की ते फक्त मुंबई शहरापुरताच मर्यादित, महाराष्ट्रात कुठे महाराष्ट्र पोलीस 99 नुसार त्याच्यावर कारवाई करेल. आता मग तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, आता हा जो माणूस आहे आपण पाहतो, हा काय करतोय, याला पेट्रोल वाचवायचा प्रयोग याचा किंवा वेळ वाचवायचा प्रयोग आहे. आता शक्यतो ह्यो काय करतो, एवढं लांबून जायचं, यू टर्न मारून यायचा, तो इकडून त्याची व्हेकल, त्याची जी मोटरसायकल आहे तो डायरेक्ट उचलतोय. इथं डायरेक्ट भाऊबलीच झालाय, तो खांद्या उचलतोय आणि ह्या रस्त्यावर घेतोय. तर तो कुठे पेट्रोल एक तर महाग झाले, कुठं वाया घालवता, चला इकडं.
आणि त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी बघितलं किंवा पोलिसांनी बघितलं आणि याच्या कलम 99ची कारवाई करायला चालू केलं. त्याने विनंती करायला चालू केली, साहेब मला माहीत नाही, मी ह्या शहरात नवीन आहे, प्लीज मला माफ करा. मग दुसरा पोलीस सहकारी त्याला म्हणतो, जाऊ दे रे, नवीन आहे हो. कोण हे? नवीन आहे हो. 99 हा म्हणजे शब्द बघा, 99 आपण म्हणतो तसं मराठीमध्ये, तसं याला काय करायचं, नवीन आहे हो, नवीन है वो. म्हणजे ह्या नवीन है वो या प्रोनाउन्सेस किंवा उच्चारामध्ये आपल्याला 99 हा शब्द आठवला पाहिजे. तुम्ही कधीच विचारणार नाही. आता याच्यामध्ये असं नाही की तुम्ही यमक मतितार्थच असला पाहिजे तुमच्या ट्रिक्समध्ये. तुमच्या ट्रिक्समध्ये स्टोरीही इन्व्हॉल्व करू शकतो. जशी मी तुम्हाला आता स्टोरी सांगितली की तो नवीन आला होता पुणे शहरात, त्याच्या गाडीचं पेट्रोल वाचायचं होतं, पैसे नव्हते म्हणून ते अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवित होता. ट्रॅफिक पोलीस म्हणजे दुसरा, जाऊ दे रे, नवीन आहे हो, 99. बिचारे पोलीस बांधव खूप काही सहकार्य करत असतात विद्यार्थी वर्गाला म्हणा किंवा काय ग्राउंड करताना डबल सीट असे बरेच काही किस्से आहेत. आता हे ऑनलाईन असल्यामुळे सांगत नाही जास्त, पण सगळ्यांना माहिती पोलीस आपले सहकार्य करत असतात आपल्या जनतेसाठी. आता कलम 99 नवीन आहे हो. ओके, आता हे लक्षात राहिलं, सडकेसंबंधी नियम पाळत नाही. आता काहींना माहिती असतात तर ते अपराधी आपण म्हणूया, माहीत नसताना जर काही झालं तर मग ते नवीन आहे म्हणून पोलीस सोडून देतात. आता एक कलम 100, कलम 100 मध्ये काय तरतूद आहे, वाहनांकडून किंवा प्राण्यांकडून खोडी करवणे. म्हणजे काय, मुद्दा म्हणून काय करणं, वाहनं रस्त्यात उभं करणं, धुणं बिणं किंवा त्याच्या वजन जास्त वाहनं, काहीतरी लाकडं बिकडं प्राण्यांच्या मार्फत, वाहनांच्या मार्फत, रहदारी. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या, सार्वजनिक जागा असेल किंवा रस्ता असेल त्या ठिकाणी येणं जाणाऱ्या लोकांसाठी काय केलं जातं की त्यांना डिस्टर्ब होईल, कोणाला लाकूड लागतं, कोणाचं सरपण लागतं, कोणते प्राणी अंगावर धावतात, लोकांचे ट्रॅफिक मोटरसायकल चालणाऱ्या लोकांवर एखादा प्राणी धावतो. म्हणजे थोडक्यात काय की वाहन आणि प्राण्यांच्या माध्यमातून खोडी करणे हा सुद्धा एक अपराध आहे. जरी IPC मध्ये तुम्हाला त्याचं कुठं सापडलं नाही तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये निश्चित आहे. मग असं कोण करतं की आपले कोणाला वाटलं तर ते मुद्दामून करतात किंवा त्यांच्याकडून निष्काळजीपणाने होऊ शकतं. मग अशा वेळेस काय करतं पोलीस, कलम 100 नुसार 117ची कारवाई करतं. आता कलम 100 कसं लक्षात ठेवायचं, कलम 100 खोड्या करण्यात 1 नंबर, कलम 100 खोड्या करण्यात 1 नंबर, खोड्या करण्यात 1 नंबर. आता खोड्या करण्यात 1 नंबर कशाच्या माध्यमातून, ट्रिक्स म्हणजे कशाच्या माध्यमातून खोड्या करणार, वाहनांच्या माध्यमातून असेल, प्राण्यांच्या माध्यमातून असेल तर खोड्या करण्यात 1 नंबर. हे कलम 100 संपला विषय. लक्षात राहिला, 99 राहिला, 100 राहिला. आता पुढे 101. 101 काय की या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय, घोड्याचा खराचा काढणे असन, घोड्यांना धुणं असन, प्राण्यांना धुणं असन, रस्त्याच्या कडेला मोकाट जनावरं सोडणे असन, रस्त्याला सार्वजनिक ठिकाणी बस वाहतुकीला प्रॉब्लेम होणे, जनतेला प्रॉब्लेम होणं. मित्रांनो, कधी कधी प्राणी मोकळे असेल, रस्त्याला बांधलेले असतील तर येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलवाल्याला सुद्धा त्रासदायक होऊ शकतो, धोका होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं, काही होऊ शकतं. अशा वेळेस जेव्हा मोकाट जनावरं फिरतात त्यावेळेस पोलीस 149ची नोटीस काढतात आणि जरीही त्यांनी दखल नाही मग पोलीस कारवाई करतात डायरेक्ट. मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये पण काही प्रोव्हिजन आहेत, CRPC मध्ये प्रोव्हिजन आहेत. गुन्हे दाखल करू शकतात, ते मालकावर गुरांच्या गुरेही ताब्यात घेऊ शकतात, कुंडोट्यात टाकू शकतात. हे जास्त काही सांगत नाही. परत आता कलम 101 काय की कशा संबंधित अपराध आहे, रस्त्यावर वाहन जनावरं विकण्यास ठेवणे, जनावरं धुणे, घोड्याचा खरारा काढणे अशा संबंधित रस्त्यावर करत असताना जनतेला, रहदारीला, सार्वजनिक ठिकाणी असं काय त्रासदायक ठरतं, धोकादायक ठरतं, नुकसानकारक ठरतं, अशा वेळेस पोलीस काय करू शकतात, कारवाई करू शकतात 101ची. मग कसं लक्षात ठेवायचं, आता जनावरं बांधण्यासाठी काय लागते, आपल्या ग्रामीण भागात काय करायचे, आता ठीक आहे आता नवीन प्रकारचे घोटे आलेत, पण ग्रामीण भागात कुठेतरी झाडाला आपले जनावरं बांधतील किंवा झाडं नसेल तिथं तर एक मेक तयार केली जाते आणि त्या मेक, लाकडी मेक असते, खुंट असते, त्याला आपले जनावरं बांधले जातात. मग मेक लक्षात ठेवायचे. मग कलम 101 रस्त्यावर जनावरं बांधण्यासाठी ठोकली मेक, संपला विषय. तर अशा पद्धतीने कलम 101 लक्षात ठेवू शकतो. जनावरांसोबत वाहन सुद्धा आले या ठिकाणी. पूर्वीच्या काळात, आता वाहन आहेत, पूर्वीच्या काळात जनावरच हेच माणसाचे वाहन होते. घोडा असेल, हे वाहन आणि जनावर हे शब्द जवळजवळ संबंधित आहे, लक्षात ठेवा. कलम 102. कलम 102 म्हणजे काय, रस्त्यावर वाहन दुकान मांडून अडथळा करणे. आता रस्त्यावर काय करतात, काही VIP व्यक्ती असेल तर रस्त्यावरच वाहन लावून जातो. कधी कधी ट्रॅफिक असली आणि त्याला सिंहगडला जायचे तर तो काय करतो, लय ट्रॅफिक येतं, वाहन तिथं ठेवतो जातोच निघून. मग काय होतं, रस्त्यावर वाहन नसल्या मागचे वाहनं वर जात नाही, वरचे वाहनं खाली येत नाहीत आणि दुकानं मांडतो एखादा, त्याला काय देणं घेणं नाही, तिकडं ट्रॅफिक जाम हो काय हो, पुढं पाणीपुरीचा ठेला टाकेन कोणी काही करेल. तर अशामुळे रहदारीला ट्रॅफिकला हे होतं. मग इथं येतात, मग पोलीस लगेच कारवाई करतात. कलम 102 काय, कलम 102 रस्त्यात उभं केलं दुकान, रस्त्यात उभं केलं वाहन,
म्हणजे हे सुद्धा यमक या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. 102 वाहन, दुकान, तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढचा कलम आहे 103. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 102, 103 असे शब्द वापरावंच असं काही नाही. यमक जुळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मॅच होईल असंच काय नाही. मग मी या ठिकाणी काय ट्रिक्स बनवली तर 103 काय किंवा 103, 103, मी कधी कधी 103 सुद्धा म्हणतो. 103, 103 आणि काय हे पायवाट म्हणजे फुटपाथ. आता मित्रांनो फुटपाथ हा लोकांना चालण्यासाठी असतो, परंतु आपण पुण्यासारख्या ठिकाणी पाहिलं लईच ट्रॅफिक असेल आणि आपल्याला लईच गडबड असेल, सर कोणाचा क्लास असेल, कुठे काही कोणाला आपण टाइम दिलेला असेल, कुठे फिरायला जायचं असेल तर आपण फुटपाथवर मोटरसायकल चालवतो, तर हा अपराध आहे. कलम 103 नुसार फुटपाथवर वाहन चालवणं. आता त्याला काही ठिकाणी अपवाद पण आहेत, जसं की एखादं पेशंटची गाडी असेल, बाबा गाडी म्हणू किंवा लहान बाळ त्यांना किंवा हँडिकॅप व्यक्ती असेल तर ते फुटपाथवरून जाऊ शकतात त्यांच्या त्या गाडी घेऊन. परंतु हे एक्सेप्शन सोडलं तर तुम्ही फुटपाथवर वाहनं उभे करू शकत नाहीत, चालू शकत नाही, प्राणीही करू शकत नाही. म्हणून तो फुटपाथ तुम्हाला काय करायचा आहे, फ्री ठेवायचा आहे, फ्री. म्हणून कलम 103 कीप फुटपाथ फ्री. कलम 103 कीप फुटपाथ फ्री. अशी ट्रिक्समध्ये तुम्हाला यमकही जुळला आणि त्याचा अर्थही समजला. मतीचा अर्थ आयोगाने कसाही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला 103 फुटपाथ फ्री हा त्या ठिकाणी ट्रिक्स आठवलीच पाहिजे. आता पुढचा 104 म्हणजे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नकला, गायन, वादनाचे कार्यक्रम करणे. आता गायन वादन करणारे कोण असतात, कलाकार असतात. कलाकार लोकांना कला सादर करण्याचा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, पण मूलभूत अधिकार कुठेही राबवायचा याला सुद्धा निर्बंध घटनेनेच टाकलेले आहेत. जर लोकांना त्रास होत असेल, रहदारीचे नियमन, ट्रॅफिकच्या गोष्टी होत असेल तर या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. मग तो कलाकार असो नाही मोस्ट पॉप्युलर रॉकस्टार असो, तो जर रस्त्यात उभा राहिला आपल्या ABC मध्ये, सदाशिव पेठेमध्ये किंवा ABCच्या चौकात आणि मोठ्याने गाणं म्हणायला लागला तर त्या रॉकस्टार सारखं एखादा गाणं म्हणायला लोक तिथं जमा व्हायला लागले तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल 104. आणि मग अशा कलाकाराला आपण काय म्हणायचं, मोकाट कलाकार. ते कुठेही रेल्वेत वगैरे आपण पाहतो ते बिचारांचं ठीक आहे, एक व्यवसाय असतात, 2 पैशासाठी काम करतात, परंतु ते त्या ठिकाणची काळजी घेतात. परंतु काही कलाकार काय करतात की रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी नकला, गायन, वादनाचे कार्यक्रम करतात आणि त्या ठिकाणी काय होतं, गर्दी जमवतात आणि मग ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो, जनतेला त्रासदायक होतं, नुकसानकारक होतं. तर अशा कलाकारांना काय म्हणायचं, मोकाट कलाकार. कलम 104 मोकाट कलाकार. आणि ह्या मोकाट कलाकारावर सुद्धा महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई होईल. आता 105 म्हणजे काय, शोभक कृत्य करणे. शोभक कृत्य म्हणजे काय, महिलांना लज्जित वाटणं, अशा पद्धतीने अंग उघडे करणे, आंघोळ करणे किंवा जनावरं मारणे, जनावरांचे कातडे धुणे, असे खूप काही शोभक म्हणजे जे काही त्रासदायक, क्लेशदायक कृती असेल की ज्याने कोणाला त्रास होऊ शकतो नाही का, तर याला शोभक जाच म्हणायचं. मग आता लक्षात कसं ठेवायचं, कलम 105 शोभक जाच. कलम 105 शोभक जाच. ओके, म्हणजे राहिलं लक्षात, काय संबंध नाही. शोभक जाच म्हणजे क्लेशदायक, त्रासदायक ठरणारी गोष्ट, संपला विषय. त्याच्यात आयोग कोणत्याही गोष्टी टाकू शकतं. आता 106 मध्ये आता तुम्हाला हा कोण दिसतोय, कुत्रा दिसतोय, डॉग दिसतोय, पॅन्ट ओढतोय, चावतोय. आता कलम 106 असं नाही की कुत्रा तिथं असावे, कोणत्याही प्रकारचा हिंस्र प्राणी असू शकतो. आणि असं नाही की कुत्रं व्यक्तीच्याच अंगावर सोडलं जाऊ शकतं, कुत्र्याच्याही अंगावर सोडलं जाऊ शकतं. की आपण पाहतो की एखाद्या दुसऱ्या गल्लीतला कुत्रा आला तर आपला कुत्रा इकडे कधी भोग करत नसतो चोराला, पण तो मात्र त्याच्यावर तुटून पडतो. माझ्या इकडे कसं काय आला, मग अशा वेळेस तो त्याच्या अंगावर धावून जाताना मग कोणाची मोटरसायकल आलेली असते, कोणी प्रवासात असतो, एक बिचारा एका हाताने मोबाईल कानाला असतो, त्या एका हाताने गाडी चालवत असतो, अचानक कुत्रं येतं, पडतं, नुकसान होतं, धोका होतो. का तर याच्या मालकाने ते कुत्रं मोकळं सोडलं आणि हे कुत्रं दुसऱ्याच्या कुत्र्याच्या मागं पळालं आणि याची काय, ह्या तिसरा माणूस आपला कॉलवर बोलत चालवत, थांब आलो 5 मिनिटात आलो. आता कुठं चाललं होतं त्यालाच माहिती. मग अशा वेळेस काय होतं, नुकसान होतं जनतेचं आणि जनतेला इजा होऊ शकते, त्रासदायक होऊ शकतो, क्लेश होऊ शकतो, धोका होऊ शकतो. म्हणजे असं नाही की इजाच झाली पाहिजे, धोका, नुकसान काही पण होऊ शकतं, जनतेला भीती पण बसू शकते, काही होऊ शकतं. ही भीती, धोका, नुकसान, इजा, त्रास ह्या अनुषंगाने जर तुम्ही तुमचे घोडे मोकळे सोडले, हिंस्र प्राणी मोकळे सोडले, एखाद्या व्यक्तीच्या अंगाला, एखाद्या प्राण्याला, मालमत्तेला धोका होऊ शकतो, तर अशा ठिकाणी कलम 106 नुसार कारवाई होऊ शकते. म्हणून कलम 106 अंगावर कुत्रे सोडून मजा पहा असं ते सोडणारा म्हणतो इतरांना, मी म्हणत नाही मजा पहा. पण हा जो कुत्र्याचा मालक येतो काय म्हणतो, कलम 106 अंगावर कुत्रे सोडून मजा पहा. म्हणजे मजा पहा म्हणजे मजा करण्यासाठी असं जर केलं तर तुला 106 नुसार कारवाई आहे, परंतु त्याच्या शिक्षा कलम 117 मध्ये आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे. आता 107 कलम 107 काय, महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी आंघोळ करणे आणि कपडे धुणे. आता हे तुम्हाला माहितीच आहे, हे कुठं आंघोळ करतात, सार्वजनिक ठिकाणी. इथं महिला वगैरे पाणी भरायला येतात बिचारे. आता ग्रामीण भागात नळ वगैरे आहेत, हापशा म्हणतो आपण त्याला. आता सगळ्यांचे घरी बोरिंग झाले किंवा जल मिशननी
सगळ्यांच्या घरी पाणी पोहोचले, परंतु हापशा खूप महत्त्वाचा होता. लहानपणी सर्व मुलांनी पाणी वाहिलं असेल, उन्हाळ्यात पंप मारायचो मोकळे, मग पाणी यायचं, कधी कधी खूप ते आठवणी ताज्या होतात आता अशा चित्र पाहिल्यानंतर. परंतु हे लोक ज्यावेळेस आंघोळ करत असन आणि महिलांना किंवा कोणालाही त्या ठिकाणी त्रास होत असन किंवा थोडंसं लज्जास्पद वाटत असेल तर असं स्वतंत्रपणे, फक्त हा विषय काय आंघोळ करण्याच्या संबंधित आहे, कपडे धुण्याच्या संबंधित आहे, तो विषय लक्षात ठेवा. मग तो विषय त्या ठिकाणी आपल्या ट्रिक्समध्ये बसला पाहिजे आणि तो कलमही आपल्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणून कलम 107 उघड्यावर करू नका बात, उघड्यावर करू नका बात किंवा उघड्यावर करू नका बात अशी मी ट्रिक्स दिलेली. उघड्यावर करू नका बात, बात म्हणजे आपण काय म्हणतो बाथरूममध्ये आंघोळ करतो म्हणून बात, उघड्यावर करू नका बात, कलम 107. अशा पद्धतीने कलम 107 उघड्यावर करू नका बात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठे बात करू नका जिथं लोकांना दिसन, सार्वजनिक ठिकाणी, रहदारी ठिकाणी, सार्वजनिक पाणी म्हणजे लोकांना महिलांना त्रासदायक ठरणं, अशा पद्धतीने बात करू नका, आंघोळ करू नका. म्हणजे तुमचा मूलभूत हक्क डावलणार आहे काय आंघोळ करण्याचा तर नाही. 109 मध्ये आहे तो. 109 तुम्हाला आंघोळ करायला परवानगी देतो, 107 तुम्हाला आंघोळ करायला निर्बंध घालवतो, पण कुठं उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी. आता 108 इथं तुम्हाला चित्र कायचं दिसतंय, पोल्युशनचं चित्र दिसतंय, जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलंय, जिथं पिण्याचे पाण्याचे साठे आहे, पाण्याचे साठे, मग तो विहिरी असतील, तलाव असतील, जलाशय कोणते, असं नाही की आयोग तिथं वडा पण देईन, काही पण झरा पण देईन. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, जे पाण्याचे स्रोत आहेत ते दूषित करणं हा सुद्धा एक अपराध आहे. मग कलम 108 स्वच्छ ठेवा नदीचे पाट, कलम 108 स्वच्छ ठेवा पाण्याचे पाट, नदीचे पाट, कलम 108 पाट, असे ह्या ट्रिक्स तुम्ही बनवू शकता. ओके, राहायला लक्षात, विसरून दाखवा, तुम्हाला चॅलेंज. कलम माझा सांगितलेले ट्रिक्स विसरून दाखवा, हे माझं तुम्हाला चॅलेंज. कलम 109 स्नान करण्यास अडथळा करणे. आता हे ऑलरेडी ती व्यवस्था केलेली आंघोळ करण्यासाठी, सार्वजनिक जे काही स्नानगृह असतात, प्रसाधनगृह असतात, जे काय आंघोळ करण्याचे सार्वजनिक ठिकाणी असतात, गाव ग्रामपंचायत बनवते. आता शहराच्या ठिकाणी एवढं नाही चालत, पण ग्रामपंचायतीच्या ठिकाणी बनवलेले असतात, तिथं वापरतात लोक, कोणी वापरत नाही. वापरत नसेल तर आपल्याकडचे गावाकडचे लोक तिथं सरपण नेऊन ठेवतील, तिथं काही ठेवतील, गवऱ्या नेऊन ठेवतील, पावसा पाण्याचं भिजू नये म्हणून, ते नंतर उपयोगी पडतं पावसाळ्यात. मग अशा वेळेस काय होतं, एखाद्याच्या आंघोळ करण्याच्या हक्कावर गदा येते, त्याला त्रासदायक होतं, तो आंघोळ करू शकत नाही, त्याला उपद्रव होतो. म्हणून कलम 109 आंघोळ करू दे रे भाऊ मला, ते तुझं सरपण बाहेर काढ, तुझं ते मालमत्ता बाहेर काढ. कलम 109 का तर मला कलम 109 आंघोळ करू दे रे भाऊ. मग त्या सरपणाला सरपण बाहेर काढायला होतात, गवऱ्या बाहेर काढायला होतात, मग ते बाथरूम वगैरे मोकळे होतात. आता कलम 110 इथं काय दाखवलंय चित्र, हा जो काय आहे दिसतोय 10वी 12वीचा आपला मुलगा, त्यावेळेस त्याला अजून MPC माहीत नाही. जेव्हा MPCत आल्यावर सगळे गार होतात, थंड होत्यात, वेळच नाही भेटत त्यांना अशा पद्धतीचा विचार करण्यात किंवा अशा गोष्टीच्या नादी लागण्यात. कारण MPC अशी मित्रांनो, प्रत्येकाला यश मिळेल हे माहिती नाही, परंतु MPCचा अभ्यास मनापासून करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विचार मिळेल, एक जगण्याची किंवा एक जे काही क्वालिटीज असतात त्या सर्व गोष्टी MPCच्या अभ्यासक्रमात मिळतात मित्रांनो. आपल्याला संयम, पॅशन्स, ज्या काही गोष्टी असं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला माहिती, नॉलेज तर भेटतंच प्रत्येक क्षेत्रातलं, आपल्याला ज्या महत्त्वाचे क्षेत्र आहेत, तर त्यासोबत आपल्याला एक माणूस म्हणून सुद्धा घडवण्याचं काम MPCचा सिलेबस आपल्याला करत असतो. आता हा जो काही मुलगा आहे, हा मुलगा ह्या मुलीशी काय करतो, असभ्य वर्तन करतो. असभ्य वर्तन करणं म्हणजे काय, एखादी महिलांसमोर अंग उघडं करणं, विक्षेपण करणं, 2 दिवस जिम मारून आला आणि तिसऱ्या दिवशी हा सलमान खान सारखा शर्ट काढायला लागला, म्हणजे सलमान खानला परवानगी, तुम्हाला नाही, मग तुमचा सलमान खान होतो आतमध्ये डायरेक्ट, मग पोलीस उचलून नेतात. असभ्य वर्तन करताना काहीतरी शब्द वापरणे, अंग विक्षेपण करणे, कृती करणं, मग असे कोणतेही कृती असू शकते असभ्य वर्तनाची. तर किंवा टॉन्टिंग, महिलांबाबत एक वेगळं टॉन्टिंग करणं, हिला काहीतरी छेडछाड केली तर त्या संबंधित कलम 110 हा निर्लज्ज पहा. कलम 110 हा निर्लज्ज पहा, किती सोपं आहे. आता विसरून दाखवा. कलम 111. आता कलम 111 काय, रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे. आता तुम्ही जर प्रवासी असेल, तुमचं जर काम असेल, तर निश्चितपणे तुमचा अडथळा ठरू शकत नाही. पण माझं काहीच काम नाही आणि उगाच त्या ठिकाणी अडथळा करायचा. एखाद्या समजा हा वेगवेगळ्या पार्टीचा कार्यकर्ता आणि दुसऱ्याच पार्टीच्या कार्यकर्त्यात जाऊन तिथं काहीतरी वेगळाच अडथळा करतोय, तिथं काहीतरी शिवीगाळ देतोय, धमकावतोय, किंकाळ्या फोडतोय, वेगळ्याच पद्धतीत घोषणा करतोय, काहीतरी करतोय, लोकांना त्याचा त्रास होतोय आणि लोकांना काही धोका होऊ शकतो, काही होऊ शकतं. म्हणून कलम 111 बिनकामाच्या चक्रा, अमक्या पार्टीच्या व्यक्तीच्या अमक्या पार्टीच्या सभेत बिनकामाच्या चक्रा. कलम 111 बिनकामाच्या चक्रा, किंवा एखाद्या ठिकाणी लोकांना मुद्दामून त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी बिनकामाच्या चक्रा मारणं, कुठंतरी गाडीचा मोठा आवाज करणं, लायब्ररीच्या बाहेरून फिरवणं, बिनकामाच्या चक्रा, मुलांना डिस्टर्ब होतं, तिकडे अभ्यास होत नाही, अशा खूप काही गोष्टी आपण त्या ठिकाणी जर आपल्याला कलमाचा अर्थ समजला तर आपण त्याची उदाहरणं बनवू शकतो. कलम 112 शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तणूक करणं. समजा बस वगैरे आहे, सार्वजनिक ठिकाणी आहे, रहदारीच्या ठिकाणी आहे, किंकाळ्या फोडणे, मोठमोठे शिवीगाळ
शिव्या देणे, धमकी करणं, धमकी देणं, काहीतरी लोकांना त्रास होईल, नुकसान होईल, अपमानकारक शब्द वापरणं, ह्या साऱ्या गोष्टीचा सहभाग या ठिकाणी होतो. मग कलम 112 समजा बसमध्ये काय होतं, आपले कॉलेजचे पोरं नवीन असतं त्यांना पास वगैरे असतो, मस्तपैकी सवलत असते गव्हर्नमेंटची, परंतु सर्वसाधारण प्रौढ व्यक्ती असतात बिचारे, प्रवास करत असताना हे लहान लेकरं त्यांना सवय झालेली असते 9वी 10वी 11वी 12वी, मग ते येताना मोठ्याने आवाज करतील, किंकाळ्या फोडतील, एकमेकांना शिव्या देतील आणि मग अशा वेळेस काय होतं त्या प्रौढ वृद्ध बुजुर्ग व्यक्तींना काही त्रास होतो आणि त्रास होत असताना मग काय म्हटलं जातं, तो कंडक्टर म्हणतो कलम 112 शांत बस रे पोरा, शांत बस रे पोरा, नाही तर तुझ्यासाठी कलम 112 म्हणजे शांतता ठेवण्यासाठी कलम 112 कारवाई होईल जर शांतता नाही ठेवली. कलम 113 म्हणजे पतंग उडवण्यास मनाई. आता तुम्हाला पतंग उडवण्यास मनाई केली का, पण कुठं उडवण्यास मनाई केली, घोडा व्यक्ती मालमत्ता. आता मित्रांनो पतंगाचा त्रास फक्त घोडा व्यक्ती मालमत्तालाच होतो असं नाही, पक्ष्यांना पण होतो. त्याचा जो काय मांजा म्हणा किंवा दोरा म्हणा पतंगाचा, तो एखाद्या पक्ष्यांना सुद्धा घातक ठरतो, पक्षी मरू शकतात त्यांनी. त्यामुळे खूप काही काळजी घ्यावी पतंग उडवताना. किंवा पतंग उडवताना एखादा वेगवान धावणारा जर घोडा असतो तो घोड्याला सुद्धा इजा होऊ शकते. व्यक्ती असेल, व्यक्तीला हे समुद्राच्या बीचच्या किनारी म्हणजे रहदारीच्या ठिकाणी जिथं लोकांचा वाव आहे त्या ठिकाणी पतंग उडवू नका. तर त्या पतंगाच्या दोऱ्याने व्यक्ती, मालमत्ता, घोडा या सर्वांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून कलम 113 उडवू नका पतंग दोरा. आता दोरा हा शब्द का, कारण इजा कशाने होती, दोऱ्याने होती. इजा या पतंगाने या कागदाने होईलच असं नाही, पण हा जो दोरा आहे या दोऱ्यामुळे निश्चितपणे इजा होईल. म्हणून काय म्हणतोय कलम 113 उडवू नको पतंग दोरा. आता कलम विसरून दाखवा. याच्यावर 113 वर तर खूप वेळा प्रश्न आलेत. ओके, आणि हे जे काही कलम घेतोय मी 18 19 त्याच्यावर 2 प्रश्न 3 प्रश्न मॅक्झिमम फिक्स आहेत. ओके, मिनिमम 2 तर कुठे गेले नाही. कलम 115 रस्ता सार्वजनिक ठिकाणी. आता मित्रांनो रस्ता तर आहेच, रस्ता हा सार्वजनिक ठिकाणाचं म्हटलं तर काही वावगं नाही. सार्वजनिक ठिकाणी मग कोणतंही सार्वजनिक ठिकाण असू शकतो. आता या ठिकाणी मी बंधारा घेतलाय, आता बंधारा सुद्धा एक सार्वजनिक ठिकाणच आहे ना. जेव्हा कोणताही प्रकल्पग्रस्त असला तर प्रकल्पग्रस्ताला नुकसान भरपाई दिली जाते, ती सार्वजनिकच होणार ना, जनतेचं सरकारचीच मालमत्ता होणार. सरकारची मालमत्ता म्हणजे सार्वजनिक मालमत्ता. तर अशा सार्वजनिक ठिकाणी काय करणं, उपद्रव करणं, घाण करणं. आता उपद्रव सार्वजनिक ठिकाणी समजा रस्ता असेल, कुठं काय असेल तर मूत्रविसर्जन करणं, विष्ठा म्हणजे शौचाला जाणं रस्त्याच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, किंवा लहान मुलाकडून कृत्य करून घेणं 7 वर्षाखालील. आता तुम्ही तो पिके चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल, पिकेला तो पोलीस घेऊन जातो आणि आतमध्ये टाकून देतो. पिकेमध्ये कोण, आपला आमिर खान, त्याला माहीत नसतं. हा कलम 115 नुसार कारवाई होते. तो सीन सगळ्यांना आठवत असेल, खूप विनोदी सीन होता. तर हे 7 वर्षाखालील मुलांकडून जर कृत्य करणारा पालक मुलगा दोषी नसतो, कारण आपल्याला माहिती IPC 82 नुसार 7 वर्षाखालील मुलांनी केलेलं कोणतंही अपराधी कृत्य आहे अपराध होत नाही, कारण त्या मुलाला समज नसते ना. आणि समज असणारा व्यक्ती कोणी, आपल्याला माहिती 12 वर्षाचा पुढील असतो किंवा 7 ते 12 ह्या वर्षातल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो सुद्धा असू शकतो समज असणारा. मग अशा पुरुष असेल किंवा 7 वर्षाखालील मुलाकडून कृत्य करून घेणारा त्याचा पालक असेल तर अशा व्यक्तीवर, कोणताही व्यक्ती असो, अशा व्यक्तीवर कलम 115 नुसार कारवाई होईल. मग कलम 115 अरे घाण करू नको रे आमचा सार्वजनिक बंधारा, असंही लक्षात ठेवू शकतात. सार्वजनिक हा शब्द त्या ठिकाणी फोकस करायचा आणि यमकसाठी बंधारा. ओके, आता विसरून दाखवा. कलम 116. आता कलम 116 हा बहादर काय करतोय, बहादर काय करतोय, हा थुंकतोय. कशावर थुंकतोय, जिथं नोटीस लिहिली क्लीनअप स्वच्छता ठेवा आणि तिथं तो घाण करतोय. म्हणजे सार्वजनिक ऑफिस असतात त्या ऑफिसच्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कोपरे कापरे. आता तर नवीन परंपरा आली की देवाचे फोटो लावले जातात कोपऱ्याला, म्हणजे किमान जे धार्मिक आहेत, जे देवाला मानणारे आहेत ते त्याची घाबरतात देवाला आणि नाही त्या ठिकाणी मग स्वच्छता राहिली जाते. असे काही ठिकाणी आरसे आलेले आहेत, आरशात थुकताना स्वतःच्याच अंगावर थुकतो असं त्याला कुठेतरी लाज वाटावी म्हणून ते आरसे लावले जातात कोपऱ्यांनी. अशा काही गोष्टी का आल्यात, कारण हे सार्वजनिक नोटीस लावून सुद्धा उल्लंघन करतात. परंतु इथं सुद्धा कायद्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने तरतूद केलेली की तू जर नोटीस लावली असतानाही सुद्धा जर तू सार्वजनिक ऑफिसच्या ठिकाणी वगैरे कार्यालयाच्या ठिकाणी जर तू त्याचं उल्लंघन करत असेल तर तुझ्यासाठी कलम 116 नोटीसाकडे केला कानाडोळा तर याला द्या 116 नुसार कारवाई. कलम 116 नोटीसाकडे कानाडोळा. ओके, स्मोकिंग असन, ड्रिंकिंग असन, जे काही व्यसनं असतील त्या व्यसनांना तिथं मनाई असेल तर त्या ठिकाणी जर करणार असेल तर दोषी आढळणं. आता मित्रांनो शेवटचा कलम 117. हो काय, जे आता आपण पाहिले 99 ते 116 जे काय आपण 17-18 कलम बघितले त्या सर्वांना एकत्रित शिक्षा कशामध्ये, कलम 117. कलम 117 ह्या साऱ्यांना हे खतरा. आणि काय खतरा, तर पोलीस काय करतात 1200 पर्यंतची पावती किंवा 1200 पर्यंतचा दंड, द्रव्यदंडाची तरतूद आहे. त्याच्यामुळे लक्षात असू द्या की 99 ते 116 ह्या छोटे मोठे जरी अपराध असले, कायदा जरी म्हणत असला 95 नुसार IPCच्या की कायदा किरकोळ गोष्टींची दखल घेत नाही आणि ह्या तुम्हाला किरकोळ वाटत
असल्या तरी सुद्धा त्या उपद्रव होणारे आहेत. कुणासाठी? जनतेसाठी, रहदारीसाठी, म्हणजे ते किरकोळ नाही आहेत. मग तुम्हाला दंड कसा आहे? 1200 पर्यंत द्रव्यदंड आहे कलम 117. आता मित्रांनो हे थोडंसं जरी लेंथी झालं, तुम्हाला समजावं, तुमचे 2 ते 3 क्वेश्चन फिक्स व्हावा म्हणून तुम्हाला थोडं स्लोली सांगितलं. म्हणजे असा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमचे कलम निश्चितपणे पाठ होतील, कन्सेप्ट क्लिअर होतील आणि महिन्यात तुम्ही सुपडा साफ कराल. कशाचा? हा 1,500 कलमांच्या कायद्याचा. कोणी नवीन मुलं असतील त्यांना कायदा समजायचं असतं, आपली बॅच लावायची असेल तर त्यांच्याविषयी आता मी पुढच्या गोष्टी सांगतो निश्चितपणे. मित्रांनो एक लक्षात ठेवा की बॅच लावण्याला ऑनलाईन लाईव्ह असेल किंवा ऑफलाईन कोणतीही बॅच असेल, मी स्वतः ऑफलाईन बॅच घेतलेली मित्रांनो, 3 महिने सुद्धा पुरत नाही कायदा कव्हर करायला. का पुरत नाही? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचे का, तुम्हाला कन्सेप्ट काही ना समजत नाही. बरं ऑफलाईन बॅचमध्ये काही विषय, काही पोरांचे प्रश्न असे असतात की त्याचं सॅटिस्फाय होईपर्यंत त्याला उत्तर द्यावं लागतात. काही 5-8 गोष्टी पण चालतात. मग तुम्हाला 2 महिन्यात तुमची मेन्स येणार आहे. जर 2 महिन्यात सिलेबस कव्हर होत नसेल, 3 महिने सुद्धा कव्हर होत नाही, मग ऑफलाईनला आणि लाईव्ह बॅचला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली रेकॉर्डेड बॅच आहे, तुम्ही रोज 3 ते 4 तास काढला तर तुमचं मी सांगेन 20-25 दिवसात सुद्धा तुम्ही बॅच कव्हर कराल आणि तुम्ही नंतर रिव्हिजनला मोकळे व्हाल, प्रॅक्टिसला मोकळे व्हाल. तर आपल्या बॅचविषयी तुम्हाला थोडक्यात सांगेन. मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, कोणतीही लाईव्ह बॅच असेल किंवा कोणतीही ऑफलाईन बॅच लावून आता तुम्हाला परवडणार नाही. तुम्हाला रेकॉर्डेड बॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण 2 महिन्यात तुम्हाला लँग्वेज प्लस मेनचा जो काही इतर काही सिलेबस, कायदा म्हणा किंवा इतर काही छोटे मोठे गोष्टी असतील संगणकासारख्या, ते सुद्धा तुम्हाला पाहणं खूप गरजेचं असतं. तर आपली जी बॅच आहे पूर्णपणे रेकॉर्डेड आहे. तुम्ही ते 6 महिन्यापर्यंतही पाहू शकता. 5-6 वेळा रिपीट लेक्चर तुम्ही पाहू शकता आणि सोबतच म्हणजे आपण 4 वेळेस दिले, पण काही व्हिडिओ तुम्ही 5 ते 6 वेळाही पाहू शकता. आणि सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीजही मोफत भेटणार आहे. PYQ ॲनालिसिस व्हिडिओ तुमच्या समोर असणार आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी भेटल्यानंतर तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला वाटलं मला 5 दिवसात IPC संपवायचं, तर तुम्ही IPCचे लेक्चर पाहिल्यानंतर 5 दिवसातही IPC संपू शकता आणि ते शक्य आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे अभिनव भारत यूट्यूब चॅनल व्हिडिओ पहा. मी माझ्या राज्यसेवा मुख्य झाल्यानंतर मी 15 दिवसातच कायदा केला यूट्यूबचे लेक्चर पाहून. असे काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक आलेले आहेत आणि ते सिलेक्ट पण झालेत आणि आता ट्रेनिंगला पण आहेत. असे काही विद्यार्थी आहेत, सर तुमच्यामुळे पण महिन्याभरातच मला कायदा समजला आणि हे शक्य आहे. त्या मुलांचे अभिप्राय तो तुम्ही पहा आणि मी सुद्धा खात्रीने सांगतो ना की महिनाभरात तुम्ही सेल्फ स्टडीने करण्यापेक्षा जर तुम्ही यूट्यूब लेक्चरचा फायदा किंवा आपल्या अभिनव भारतच्या कोर्सचा फायदा घेतला तर खूप साऱ्या गोष्टी भेटणार आहेत. तुमचा वेळ वाचणार आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, तुमच्या कलमांच्या आयत्या ट्रिक्स तुम्हाला भेटणार आहेत. एका कलमाची ट्रिक्स तयार करण्यासाठी मला कधी 10-10, 15-15 मिनिटं, अर्धा तास घालवलेला आहे मित्रांनो मी. कारण तो मतितार्थ आणि तो यमक त्या ठिकाणी जुळवणं खूप विचारपूर्वक करावं लागतं. तुम्हाला कधी स्टोरी बनवायला लेखक पण व्हावं लागतं, कधी तुम्हाला कवी पण व्हावं लागतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही माझा कोर्स आहे तो तुम्हाला 1499 त्याची किंमत असेल. परंतु 15 ऑक्टोबरपर्यंत जे कोणी कोर्स खरेदी कराल त्यांना अजून 20% डिस्काउंट मी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे तुमचे तिथेही तुमचे 300 रुपये वाचले जातील आणि हा कोर्स तुम्हाला 6 महिन्यासाठी व्हॅलिड असेल. शिवाय तुम्ही जर ठरवलं की मला 20 दिवसात लॉ संपवायचा आणि रिव्हिजन चालू करायची, प्रॅक्टिस चालू करायची, तरीही तुम्ही संपू शकता. काय अवघड नाही आहे. 5 दिवसात IPC संपवा, 4 दिवसात CRPC संपवा, 3 दिवसात एव्हिडन्स ॲक्ट, मुंबई पोलीस ॲक्ट संपवा आणि राहिलेल्या 3 दिवसात मायनर संपवा. काय अवघड आहे? तुमचे कलमही लक्षात तुम्ही मग त्याच्यावर नुसती रिव्हिजन करत चला ना. तर ह्या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आयत्या देण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ डाउनलोड करता रिपीट पाहता येतात, विदाऊट इंटरनेटही पाहता येतील तुम्हाला जर डाउनलोड केल्यानंतर. तुम्ही ह्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. डिजिटल बोर्डवर लेक्चर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला समजायलाही सोपे जाणार आहे. पिक्चोरियल लेक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. सोबतच तुम्हाला मागचे जे काही PYQ घडलेले आहेत ते PYQ ॲनालिसिस दिल्यामुळे तुम्हाला आयोगाचा जो काही ट्रेंड आहे प्रश्न विचारण्याचा तो सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु तुम्हाला मी त्याचा पुरावाही देखील देईन आता की आपले जे 2021ची जी काही मेन्स झाली ती लेटेस्टची, त्या 2021च्या मेन्सला आपले पेपर सेकंडमध्ये जवळजवळ आपल्या नुसत्या सराव प्रश्नपत्रिकेमधलेच पेपर सेकंडमध्ये 55 पैकी 28 प्रश्न आले होते. ते तुम्हाला आता मी आपल्या PSI गुरु नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो निश्चित जॉईन करा आणि त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी खूपदा PDF शेअर केली. म्हणजे नुसत्या आपल्या ज्या काही 4-5 प्रश्नपत्रिका होत्या टेस्ट सिरीजच्या त्यातून 55 पैकी 28 प्रश्न, काही ऑप्शन सेम होते, काही प्रश्न सेम होते, अशा खूप साऱ्या गोष्टीची मॅच्युरिटी, त्यातले बरेचसे 15 ते 16 प्रश्न ॲज इट इज वाटत होते. असे 28 प्रश्न जर आपण आयोगाच्या ट्रेंडला धरून काढले, म्हणजे त्यावेळेस आयोगाने विचारले त्यातले, म्हणजे आपण सगळेच प्रश्न आयोगाच्या नुसारच काढतो, परंतु आयोगाने 55 पैकी 28 प्रश्न त्यातले आपल्याला दिसले. म्हणजे आयोगाने आपले पाहून विचारले असं नाही म्हणत मी, पण आयोगाचे प्रश्न जे 21 मधले आले होते ते 28 प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत सापडतात.
म्हणजे टेस्ट सिरीज इतकं फायदेशीर ठरली की मुलांनी टेस्ट सिरीजसुद्धा मी तर क्लासमधल्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट देतो, पण मग त्यासाठी वेगळं आपल्याला परत ते टेस्ट सिरीजचं चालू करावं लागलं. असं जसेच्या तसे प्रश्न आल्याशिवाय आपल्या लेक्चरमधून किंवा आपल्या जे बॅचमधून जवळजवळ 60 पैकी 58 प्रश्न कव्हर झाले होते मित्रांनो. 58. म्हणून तर मुलांचे मला मेसेज यायचे की सर 55 पैकी 53 बरोबर आले, 52 आले. मग मी ते स्टेटस वगैरे ठेवतो किंवा आपल्या चॅनलला शेअर करतो. मग बऱ्याच काही मुलांचे मेसेज येतात, सर असं कसं शक्य आहे, कसं पाडू शकतात मित्रांनो. तुमच्यात जरी तुम्हाला एखादा प्रश्न माहीत नसला तरी तुमच्यात लॉजिक डेव्हलप झालेलं असेल, थोड्याफार गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्ही बरोबर त्या ठिकाणी तुमच्या टॅलेंटने त्या अनोळखी प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही मिळवू शकता. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिस, अभ्यास, सराव आणि निरंतर मेहनत ह्या गोष्टीशिवाय शक्य नाही. सोबत तुम्हाला ह्या बॅचचं सहकार्य भेटलं तर तुम्ही मेहनतही कायदा कराल. त्याच्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट आहे, त्याचा निश्चितपणे फायदा घ्या. आणि जे काही मी तुम्हाला प्रश्न आले होते पेपर सेकंडमधील 55 पैकी 28 त्याची सुद्धा PDF या ठिकाणी मी दाखवतो. मी आत्ताच बोललो तुम्हाला की 2021च्या PSI मेन्सला नुसत्या सराव प्रश्नपत्रिकेतूनच आपले जवळजवळ 55 पैकी 58 प्रश्न सेकंड पेपरचे कव्हर झाले होते. हे तुमच्या पुढे मी PDF आणली. कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला ते अक्षर दिसून येत नसेल, परंतु तुम्ही PSI गुरु हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला ती PDF आता शेअर करेल. निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल की हे सारे 28 प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून कसे कव्हर झाले. म्हणजे ज्यांनी टेस्ट सिरीज सोडवल्या विदाऊट क्लासचे सुद्धा त्यांना सुद्धा तो फायदा झाला, आणि ज्यांनी क्लास केला त्यांना 55 पैकी 28 प्रश्नच नाही तर त्या RTI लोकसेवाचे पकडले तर 60 पैकी 58 प्रश्न सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कव्हर झाले क्लासमधून. अशा पद्धतीने जे काही प्रश्न होते, उदाहरणार्थ तुम्हाला एखादा प्रश्न मी वाचून दाखविले या ठिकाणी की कसे काही ठिकाणी मॅच होणारे होते. जसं की फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये ते अशा कलमामध्ये समनचे प्रारूप सांगितले आहे. कलम 61 हे आपण दिलेला प्रश्न असेल. आयोगाचा प्रश्न काय होता की अशा जोड्या वगैरे असेल, तर अशा पद्धतीने कुठं ना कुठं त्याचा संदर्भ त्या ठिकाणी जुळला जातो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जसं मी कुटुंब हिंसाचार कायदा कलम 16चं सांगितलं की कलम 16 इन कॅमेरा हॉगळा, तर आयोग कशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न जरी वेगळा असला तरी शेवटी तिथंच तो केंद्रित होत असतो जिथं आपण नॉलेज दिलेलं असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे 55 पैकी 28 प्रश्नांची PDF मी तुमच्यासोबत सादर केलेली आहे, आणि तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही PSI गुरु टेलिग्राम चॅनलला चेक करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत जास्त सांगण्याची गरज. तुम्ही जे काही सक्सेस झालेले विद्यार्थी आहेत त्यांचेसुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकता, त्यांना आपल्या बॅचचा किती फायदा झाला किंवा काय. आणि तुम्ही कोणतीही अडचण असली तर तुम्ही मला बिंदास एक भाऊ म्हणून कॉल करू शकता. 98 90 90 43 97. म्हणजे आपल्याला जिथं जिथं शक्य होईल मग तुम्हाला कसलीही अडचण असेल तर मी त्यासाठी नेहमी मुलांना कधी नाही म्हणत नाही. तर त्यासाठी सुद्धा सहकार्य तुम्हाला माझं असेल. आणि एक विचार एका बाबतीत तुम्हाला वाटलंच की आता की माझ्याकडे पैशाची अडचण आहे, तर तुम्ही 15 ऑक्टोबरच्या आताही ॲडमिशन घ्या. 20% एक्स्ट्रा डिस्काउंट मी सर्व मुलांचा विचार करून ठेवलेलाच आहे. आणि काही अडचण आली तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉल करा आणि @PSI गुरु चॅनेलवर मला जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका असतील किंवा अदर काही मटेरियल असेल, सराव प्रश्नपत्रिका तर भेटतच जातील. काही सरावासाठी प्रश्नही त्या ठिकाणी टाकले जातात. तो सुद्धा टेलिग्रामला चॅनल जॉईन करा. येणारे अपडेट्स तुम्हाला मिळल्या जातील. आणि मी पुन्हा एकदा सांगेल की PSI मेनची कायद्याची तयारी ह्या 2 महिन्यात तुम्ही करून घ्या. तुमची जरी प्री निघणार असेल किंवा नसेल, तुम्हाला गरजेचाच राहणार आहे येणाऱ्या कोणत्याही मेन्ससाठी. सोबतच जे मुलं 2021 मेन्स देणारे आहेत, जे मुलं 2020 मेन्स दिलेले आहे, ते फिजिकलला जरी क्वालिफाय होत असले परंतु त्या वरच्या 25% क्रीम लेअर गटात मोडत नसतील असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी सुद्धा एक प्रिकॉशन सेफ्टी म्हणून 2022ची मेन्स फोकस करावी. आणि तिथं सुद्धा आपल्या काय चुका झाल्या त्या सुधाराव्यात. एखादा कायदा नसेल समजला, काही मुलं एव्हिडन्स ॲक्ट ऑप्शनला टाकतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या कोर्समध्ये तो फायदा होऊ शकेल याची मी निश्चित हमी देईन. कारण आपण कोणताही कलम गाळलेला नाही, कुठेही उड्या मारत शिकवलेलं नाही. आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या ज्याची आयोग दखल घेऊ शकतो. एखादा अर्धा क्वेश्चन आयोग विचारतो जी का बाहेरचा असू शकतो, आंतरराष्ट्रीय असू शकतो किंवा कुठेतरी चर्चेत लावू शकतो, तो मात्र सिलेबसमध्ये आपल्याला सापडत नाही. मग याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला येत नाही म्हणजे बाकीच्यांना येतो. तो बाकीच्यांनाही त्याच पद्धतीने आपल्यासारखंच अनभिज्ञ असतो, अनोळखी असतो. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहा. आणि येणाऱ्या एक्झामसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि काही अडचण आली तर बिंदास माझ्या ह्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा, कॉल करा. आणि आजचं लेक्चर थोडं मोठं जरी झालं असलं तरी मला वाटतं की तुम्हाला निश्चितपणे हेल्पफुल ठरेल. तर सर्वांचे एकदा पुनश्च आभार की ज्यांनी शेवटपर्यंत लेक्चर पाहिलं. धन्यवाद.